बघू शकता मित्रांनो, आपल्या फार्मवरील बिटलचा मेल आहे छोटा, एक 4 महिन्याचा पिल्लू आहे। क्वालिटी वगैरे तुम्ही बघू शकता, कानाची लांबी, नाक, नकोडा, स्ट्रक्चर। पाखऱ्या नाव ठेवलं आपण, पाखऱ्या चल। बघू शकता क्वालिटी काय आहे। तर मित्रांनो बघा, बिटल खरेदी करताना काही गोष्टी खूप लक्षपूर्वक बघावं लागतात बघा। कारण कसं असते, आजकाल काय झाले, बिटल जातीच्या नावाखाली खूप लोकांची फसवणूक व्हायली। तर तुम्हाला 4-5 अशा गोष्टी सांगणार आहे, जेणेकरून तुम्ही जर त्या लक्षात ठेवल्या तर तुमची फसवणूक होणार नाही बघा। आता हे पिल्लू बघू शकता तुम्ही, काय क्वालिटीचं आहे काय नाही। कानाची लांबी एक 4 महिन्याच्या पिल्ल्याची 17 इंच कानाची लांबी सध्याच आहे बघा। आणि स्ट्रक्चर पण बघू शकता तुम्ही, कसलं स्ट्रक्चर आहे, एकदम हेवी साईजमध्ये बोकड आहे। बघू शकता याचा बाप जो आहे तो आता 6 दातावर आहे आणि 46.5 प्लस हाईट आहे आणि 120 किलो प्लस वजन आहे बघा। क्वालिटी तुम्ही बोकडाची बघू शकता। आपण याचा खरेदी करतानाचा व्हिडिओ पण आपण आपल्या चॅनलवर टाकलेला आहे। याच्या बापाचा पण व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे। मित्रांनो कसं आहे माहिती आहे का, बोकड खरेदी करताना कधी पण त्याचे आईवडील अगोदर बघायचे। पिल्लू हे 100% आईवडिलावरच जात असते। आता याचं बाप जो आहे तो त्यांनी पंजाबहून खरेदी केलेला आहे। आता बघू शकता क्वालिटी तुम्ही, आणि पंजाबहून खरेदी करून त्यांनी मित्रांनो खूप चांगल्या प्रकारे त्याची सोय वगैरे घेऊन एक 6 दातावर 46.5 प्लस हाईटवर गेलेला आहे तो बोकड। समोर बघितलं तर खूप चांगल्या क्वालिटीचा ब्रीडर आहे बघा तो। महाराष्ट्रात खूप असे कमी फार्म आहेत जिथं 100% ब्लड लाईनवर काम केलं जाते बघा। आता याच्यामध्ये काय गोष्टी येतात बघा। बिटल बोकड खरेदी करताना तुम्हाला सांगतो, सर्वात अगोदर हे जे नाक आहे, हे नाक बघायचं एकदम असं पंच फेसमध्ये असलं पाहिजे बघा, असं अर्धा चंद्र टाईप असलं पाहिजे। दुसरी गोष्ट आहे कानाची साईज। आता आपल्या पिल्ल्याची कानाची साईज बघा, 4 महिन्यामध्ये जवळजवळ 16 प्लस 17 इंच जवळजवळ कानाची लांबी आहे। आणि बोन साईज वगैरे तुम्ही बघू शकता, एकदम निब्बर आहे। छातीमध्ये पण तुम्ही बघू शकता, रुंद एकदम छातीमध्ये। टेस्टिकल तुम्ही बघू शकताय। उठ रे चल पाखऱ्या, उठ। नाव आपण पाखऱ्या ठेवले। टेस्टिकल वगैरे तुम्ही बघू शकताय बघा, एकदम टेस्टिकलमध्ये एकदम बरोबर येतं, खालीवरी नाही। आणि फट पडलेली बघा टेस्टिकलला, आत्ताच एकदम चांगल्या क्वालिटीमध्ये डेव्हलप झालेली आहे बघा। आता बरेच जण याच्यामध्ये कलर म्हणतात मित्रांनो, तर कलरचं असं काय नाही, काळा कलर असू शकतो आहे, नांगरा असू शकतो आहे, बांडा असू शकतो आहे। कलरचं काही एवढं मायने घेतलं जात नाही, फक्त पिल्लू ठोकर हाडाचं असलं पाहिजे आणि असं एकदम ॲक्टिव्ह पिल्लू असलं पाहिजे, असं खरेदी करा। कारण काय व्हायले, बरेच जण जे नवीन शेळी पालक आहेत त्याची फसवणूक करायला येतं, तर तुमची पण फसवणूक होऊ नये यासाठी व्हिडिओ करत आहे। बघू शकता नाक, नकोडा, कानाची लांबी आणि ही स्ट्रक्चर जे असं एकदम मोठ्या राशीचं असलं पाहिजे, असं पिल्लू खरेदी करायचं। आणि पिल्लू खरेदी करताना मित्रांनो 4 पैसे जास्त गेले तर जाऊ द्या, पण एक 3 महिन्याचं पुढचं पिल्लू खरेदी करा। कारण कसं आहे, पिल्ल्यानं आईचं दूध जेवढं पेलं असेल तेवढं पिल्लू जास्त बनत आहे बघा। आता आपण 3 महिन्याचं होतं तेव्हा खरेदी केलेलं आहे, आता आपल्याजवळ 1 महिना झाला आहे, म्हणजे 4 महिन्याचं पिल्लू झालेलं आहे आपलं। क्वालिटी तुम्ही बघू शकता। धन्यवाद मित्रांनो। व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, आणि आपलं पिल्लू कसं वाटलं ते पण सांगा। धन्यवाद।